रायगडमध्ये काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती उद्भवलेली आहे। गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झालेला आहे। विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचं कळतंय। सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे। महाडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाडमधील नवेनगर परिसरात ही हाणामारीची घटना घडली आहे। सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांनी चोप दिलाय। सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झालेला। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद सर्वश्रुत आहे। तटकरे विरुद्ध गोगावले हा वाद अजूनही थांबलेला नाही आणि या निवडणुकांमध्ये त्याचे नवीन अंक पाहायला मिळाले आणि आता रायगडच्या महाडमध्ये ही हाणामारी झालेली आहे। गोगावले समर्थक आणि सुशांत जाबरे यांच्यामध्ये ही हाणामारी झालेली आहे। गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे। रायगडमध्ये दोन पक्षातल्या समर्थकांमध्ये तुफान राडा झालेला आहे। गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये हा राडा झालेला आहे। विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे। ती दृश्य आपण पाहूया। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, हा वाद नेमका कसा सुरू झाला, किती जणांना यामध्ये मारहाण झाली आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे का? प्रज्ञा, आपण बघितलं तर सकाळपासून महाड नगरपालिकेमध्ये एकीकडे आपण बघितलं तर काही मतदान केंद्रावर सावळा गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। काही ठिकाणी मशीन बंद पडल्यामुळे त्या ठिकाणी गोंधळ झाला आणि त्या ठिकाणीच आता गोगावले समर्थक आणि जगताप समर्थक असतील यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाल्याची आपण सकाळी घटना देखील बघितली आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर जे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले आहेत यांचे समर्थक आणि काही दिवसांपूर्वी शिंदेची शिवसेना सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेलेले जे सुशांत जाबरे आहेत यांच्या समर्थकांमध्ये आता ती आहेत हा वाद सुरू झालेला आहे। हा वाद एवढा विकोपाला गेलाय की त्यांच्यामध्ये हमरीतुमरी झालेली आहे। याच्यामध्ये सुशांत जाबरे आहे यांच्या समर्थकांनी रिव्हॉल्वर दाखवून विकास गोगावले यांना धमकावण्याचा प्रयत्न झाला आणि ती रिव्हॉल्वर घेऊन आता विकास गोगावले पोलिसांसमोर दाखल झालेले आहेत आणि यामध्ये सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी गणेश थोडासा थांबवतोय, आपण पुन्हा एकदा अपडेट देऊया की महाडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे। सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झालेली आहे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील तटकरेजी, आज मतदान आहे आणि त्या आधीच मतदान सुरू असतानाच ही मोठी हाणामारी दोन गटाच्या समर्थकांमध्ये झालेली आहे। आपण या सगळ्या कार्यकर्त्यांना काय सांगाल ज्येष्ठ नेते या नात्याने? एक तर निवडणुकीमध्ये शांतता राहणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य त्या ठिकाणी ठरतं, सर्व राजकीय पक्षांचं। परंतु मी माहिती घेतली की सकाळपासून तिथले स्वतःला युवा नेते म्हणणारे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये सुद्धा आज जातात आणि तिथे आरोशी उचत घालतात। हे तर काय लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचं आहे। मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार हा अधिकृत उमेदवार आणि त्याचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्यापुरता सीमित असतो, इतर कोणाला त्या ठिकाणी जाता येत नसतं। तरी पण ज्या पद्धतीने महाडसारख्या सुसंस्कृत शहरात ज्याच्या परिसरामध्ये छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेचा हुंकार 1927 साली चौदार तळ्याच्या ऐतिहासिक ठिकाणी दिला, त्या सगळ्या परिसरामध्ये आजची ही गुंडगिरी ज्या पद्धतीने होती आहे आणि विशेष करून सर्वांना धमकावणं, त्याचबरोबर ती मतदान केंद्रामध्ये जात त्या ठिकाणी बोलणं हे अत्यंत घटनेच्या, कायद्याच्या, संविधानाच्या पूर्णपणाचा विरोधात आहे। प्रशासनाने या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई केली पाहिजे। सुनील तटकरेजी, सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला होता शिंदे सेना सोडून, त्याचा राग या सगळ्या मागे आहे असं वाटतं का? नाही, मी आता कशाचा राग आहे काय आहे, कारण ज्या वेळेला आपली पायाखालची वाळू घसरते त्यावेळेला मग माणसं याच्या प्रवृत्तीकडे वळतात आणि ज्यांची प्रवृत्ती या पद्धतीची आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीची, त्यांच्यापासून काय वेगळ्या अपेक्षा करणं काही नाही।
पण शेवटी प्रशासनाने आणि विशेष करून यंत्रणेने या बाबतीमध्ये योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता होती. कारण मतदान केंद्रामध्ये हे स्वतः महाशय जातात. अशा वेळीचं मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुद्धा कानावर त्यांच्या घातलेलं होतं. तिथल्या पोलीस निरीक्षकांच्याही कानावरती घातलं. पोलीस निरीक्षक मला असं म्हणाले की ते आरोला भेटायला गेले, पण आरोला भेटायला जाण्याचा अधिकार बाहेरच्या व्यक्तीला नाही राहू शकत. बाहेरची व्यक्ती आज मतदान केंद्रामध्ये जाऊ शकत नाही. मतदान केंद्रामध्ये जाण्याचा अधिकार हा फक्त उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधीला असतो किंवा मतदाराला असतो. जो ज्या शहरातला मतदार सुद्धा नाही त्याला तिथं जाताच येत नाही. त्याच्यामुळे हे दहशतवादी म्हणजे या ज्या पद्धतीने दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न लोकशाहीमध्ये होतोय तो सुद्धा महाडसारख्या शहरामध्ये हे अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सुनील तटकरेजी, हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सुशांत झाबरे यांच्याशी आपलं काही बोलणं झालं? त्यांनी काही सांगितलं या सगळ्या संदर्भात? त्याच्यामुळे मी लगेच संपर्क लावत होतो. त्यांचाही फोन आला होता, पण मी एका दुसरीकडे त्यांचा म्हणजे माझ्या काही सहकाऱ्यांचा फोन आला होता. स्नेहल जगतापांचा मला फोन आला होता. त्यांच्याशी मी माहिती घेत होतो. तेवढ्यात ह्या सेवादारमध्ये काही ठिकाणी रेंज नसते, त्याच्यामुळे तो फोनवरती माझं काय पूर्ण बोलणं होऊ शकलं नाही. मी आता पुन्हा बोलतो तेवढ्यात आपल्या जो कनेक्ट झालो. धन्यवाद. सुनील तटकरेजी, एक शेवटचा प्रश्न. अगदी थेट मतदान केंद्रामध्ये जाणं, सुशांत झाबरे यांना मारहाण करणं इथपर्यंत मजल जाते. या सगळ्यामागे कोणाचा वरद हस्त आहे, कोणाचा पाठिंबा आहे असं वाटतं आपल्याला? आता कोणाचा पाठिंबा असणार? चिरंजीव ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्यांचा पाठिंबा कोणाचा असणार हे उघड आहे. नाव घेण्याची काय आवश्यकता आहे? हल्ला करणारे कोण आहेत आणि ते कोणाचे सुपुत्र आहेत, ते कुठल्या संघटनेचे काय पदाधिकारी आहेत, त्याच्यामुळे सरळ सरळ लोकशाहीवरती हल्ला करणारी ही प्रवृत्ती कशा पद्धतीने काम करते मतदानाच्या दिवशी महाडसारख्या सुसंस्कृत सुविधा शहरामध्ये ते आज महाडकर अनुभवत आहेत. सुनील तटकरेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. तर नाव घेण्याची गरज नाही. जर सुपुत्र अशा पद्धतीनं अरेरावी करत असतील तर त्यामागे हात कोणाचा आहे हे स्पष्ट आहे असं म्हणत सुनील तटकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भरत गोगावले यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये हा प्रचंड राडा झालेला आहे. तर या घडीची ही महत्त्वाची बातमी. रायगडमध्ये विकास गोगावले विरुद्ध सुशांत झाबरे समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाली आहे. सुशांत झाबरे यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. महाडमध्ये मोठी दंगल झाली आणि राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महाडमधील नवेनगर परिसरात ही हाणामारी झाली आहे. सुशांत झाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि सुशांत झाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात संवाद साधूयात. शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत सध्या आपल्यासोबत आहेत. उदय सामंतजी, थेट निशाणा साधलेला आहे सुनील तटकरेंनी भरत गोगावले यांच्यावरती. त्यांचाच या सगळ्यामागे हात आहे असा त्यांचा आरोप आहे. आपली प्रतिक्रिया? राजकारण रायगडमधल्या निवडणुका आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे. महाडमध्ये भरत गोगावले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असा खरं तर सामना होता आणि नेत्यांनी हे सगळं टाळलं पाहिजे होतं. आणि शेवटी युतीमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आहोत आणि खाली अशा पद्धतीनं पॅनल उभं करून ज्या पद्धतीनं भाषणं आणि सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या त्याच्यामध्ये कार्यकर्ते चिडून होते असतील. त्याच्यामुळं नेत्यांनी जबाबदारी पहिली स्वीकारली पाहिजे की आपल्याकडनं कार्यकर्त्यांना पेटवापिटवी होणार नाही, कार्यकर्ते याच्यामध्ये एकमेकाला भेटणार नाहीत. ही युतीची जबाबदारी आहे. मला पूर्ण त्याची माहिती नाही, माहिती घेतो पूर्ण आणि मगच बोललेलं चांगलं राहील. परंतु प्रत्येकानं ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कारण शेवटी युतीमध्ये आपण लढत असताना किंवा युतीमध्ये सरकारमध्ये असताना खाली जर मैत्रीपूर्ण लढत असेल तर ती मैत्रीप्रमाणेच झाली पाहिजे. पण उदय सामंतजी, तटकरेंचा आरोप आणखी असा आहे की विकास गोगावले थेट मतदान केंद्रामध्ये जात होते, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलत होते आणि त्यामुळे आमचे कार्यकर्ते सुद्धा संतापले. मी म्हणूनच सांगितलं, मी त्याची पूर्ण माहिती घेतलेली नाही. मी फक्त जो वाद झालाय किंवा हाणामारी झाली त्याच्यावरच बोललो. मी नक्की वस्तुस्थिती तिथली काय होती ती विचारून घेतो आणि मग त्याच्यावर मी बोललेलं चांगलं राहील. कारण शेवटी दोन्हीकडनं असे आरोप प्रत्यारोप होणार आहेत. जसं आता सुनील तटकरेंनी सांगितलं की त्यांची बाजू योग्य आहे, तशी भरत शेठची पण बाजू योग्य असेल ना. म्हणून जसा संघर्ष येतो आणि म्हणून झालेल्या विधानसभा आणि झालेल्या लोकसभेची आठवण सुद्धा नेत्यांनी ठेवली पाहिजे. कार्यकर्त्यांना आज आपण भिडवतोय हे योग्य आहे असं मला वाटत नाही.
उदय सामंतजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की गेल्या काही महिन्यांपासून रादर वर्षांपासून आपण म्हणूया की गोगावले विरुद्ध तटकरे हा वाद काही संपत नाही आणि त्याचं पर्यवसन आज जे काही हाणामारीत झालं ते आपण पाहिलं. कोणीच सामोपचारानं का घेत नाहीये, मध्यस्थी का होत नाहीये? याच्यामध्ये एक महत्वाची भूमिका मी देखील बजावलेली होती, परंतु यामध्ये नेते मंडळींनी समजून घेतलं पाहिजे आणि वेळीच सगळ्या नेत्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. जी भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती, एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार रायगडच्या 3 आमदारांना सांगितलेलं आहे युतीमध्ये बाधा येईल असं कुठेही वागू नका आणि वक्तव्य करू नका, पण समोरचे पण थांबले पाहिजेत. त्याच्यामुळे शेवटी माणसाच्या पण सहनशीलतेचा कुठेतरी अंत असतो, म्हणून कदाचित ह्या गोष्टी झाल्या असतील, पण ह्या युतीसाठी पोषक नाहीत. वेळीच आमच्या नेते मंडळींनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि मतदान ठीक आहे आज होऊन जाईल, परंतु युतीचं सरकार आमचं आहे, केंद्रामध्ये युतीमध्ये आम्ही आहोत, याचं भान प्रत्येकालाच असलं पाहिजे आणि सुरुवात कोणी केली ह्याचा देखील शोध लागला पाहिजे. ठीक आहे. उदय सामंतचे आभार. आपल्या आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. फोन हँग करून ठेवलाय मला, काही करता येत नाहीये मला, कंटिन्यू फोन आहे, कट करा फोन ना. आपले प्रतिनिधी गणेश महाप्रळकर सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, भरत गोगावले देखील त्या परिसरात आल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहे? आता या ठिकाणी आपण बघितलात तर महाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या तणावाच्या वातावरणामध्ये स्वतः मंत्री भरत गोगावले देखील दाखल झालेले आहेत. आपण बघितलात तर ज्या मतदान केंद्राजवळ हा संपूर्ण हा जो प्रकार घडला होता त्या मतदान केंद्रावरून सगळ्यांना आता पोलिसांनी दुसरीकडे शिफ्ट केलेला आहे आणि स्वतः मंत्री भरत गोगावले त्यांच्या समर्थकांना घेऊन आता महाड शहरातनं दुसरीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात. आपण बघितलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवसैनिक आहेत दाखल झालेले आहेत. पोलिसांनी या सगळ्यांना आता दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे. प्रज्ञा, एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात महाडमध्ये आता ही गर्दी आहे ती जमलेली आहे आणि या अनुषंगाने आपण बघितलं तर महाडमध्ये सकाळपासून जगताप कुटुंब विरुद्ध गोगावले समर्थकांमध्ये हा जो धुसफूस ही सुरू होती ती पाहायला मिळाली आणि आपण बघितलं तर आता एकंदरीत आपण महाड शहरामध्ये हे तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आहेत ते दोन्ही जे समर्थक आहेत त्यांनी वेगळ्या प्रकारचं एक या ठिकाणी जो प्रकार केला त्या प्रकारानंतर आता वेगळं वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे आणि एकंदरीत आता पोलीस या सगळ्यांना आता शांत करण्याचं आवाहन करताना पाहायला मिळतात. प्रज्ञा, गणेश, या सगळ्याची सुरुवात कशी झाली? आपण बघितलं तर सकाळपासून एका प्रभाग क्रमांक 2 जी महाड नगरपालिकेमध्ये तिथे मतदान होतं त्या मतदान केंद्रावर काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्या ठिकाणी जे मतदार आले होते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्या सावळा गोंधळ निर्माण झाला होता आणि हा गोंधळ सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तिथे पाहणी करण्यासाठी दोन्ही जे समर्थक आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाणं किंवा अशा पद्धतीने हे झालं आणि त्याच्यानंतर जे सुशांत जाबरे आहेत जे शिंदेची शिवसेना सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत काही दिवसांपूर्वी गेले होते त्यांचे समर्थक देखील आमने सामने विकास गोगावले यांच्या समर्थकांसमोर आल्यानंतर हा सगळा संपूर्ण प्रकार घडला आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये हा वाद झाला आणि त्याच्यामध्ये सुशांत जाबरे यांच्या काही वाहनांना देखील तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर आता स्वतः मंत्री गोगावले या ठिकाणी दाखल झालेत आणि आता पोलीस आणि मंत्री गोगावले यांच्यात आता या संदर्भात आहे ती चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने याच्यातनं मार्ग काढला जाईल या संदर्भातही जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा येथील जे पोलीस प्रशासन आहेत यांच्यासोबत आता ही चर्चा सुरू आहे. प्रज्ञा, विकास गोगावले यांची या सगळ्या हाणामारीमध्ये किंवा जे काही वाद सुरू झाला त्या सगळ्यामध्ये भूमिका नेमकी काय होती? विकास गोगावले एकीकडे आपण बघितलात तर ते देखील सकाळपासून महाडमधील सर्व मतदान केंद्रावर आहेत ते पाहणी करतायत.
मात्र सुशांत जाबरे यांची ज्या वेळेला या मतदान केंद्राच्या परिसरात एंट्री झाली त्याच्यानंतर यांच्यामध्ये शाब्दिक आहे ती बाचाबाची सुरू झाली आणि त्याच्यानंतर एकमेकांची जी आहे ती वाहनं आहेत ती समोरासमोर आली. त्याच्यानंतर सुशांत जाबरे यांच्या समर्थकांकडून विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर देखील काढून दाखवण्यात आला आणि तो रिव्हॉल्वर आहे तो स्वतः विकास गोगावले यांच्या समर्थकांनी जाऊन तो त्या समर्थकांकडनं घेऊन आलेले आहेत आणि स्वतः त्या ठिकाणी तो रिव्हॉल्वर घेऊन दाखल झालेत. पोलिसांकडे तो रिव्हॉल्वर आता त्यांनी हँडओव्हर केलेला आहे आणि पोलीस देखील या रिव्हॉल्वरची सगळी संपूर्ण माहिती घेत आहेत आणि त्यानंतर आता जे पोलीस प्रशासन आहे ते दोन्ही समर्थकांना घेऊन या संदर्भात नक्की कोणाची चूक आहे, कशामुळे हा सगळा प्रकार झाला त्या संदर्भात आता या ठिकाणी कुठेतरी चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. प्रज्ञा, मंत्री भरत गोगावले या सगळ्यामध्ये कसा हस्तक्षेप करणार आहेत ते पोहोचल्याचं कळतंय. कोणाकोणाशी संवाद साधणार? मंत्री भरत गोगावले यांनी जे जगताप कुटुंब असतील यांच्यातले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत देखील ते चर्चा करतायत. शिवाय या दोघांमध्ये जे समर्थक होते विकास गोगावले यांचे किंवा सुशांत जाबरे यांच्यामध्ये आता कशा पद्धतीनं सामंजस्यपणे या ठिकाणी हा वाद संपूर्ण मिटवला जाईल या संदर्भात ते आता प्रमुख जे नेते आहेत समोरच्या पक्षांकडील त्यांच्यासोबत देखील ते चर्चा करतायत. एकीकडे आपण बघितलं तर काल शेवटच्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या धडकल्या होत्या आणि एकमेकांवर या तोफेतनं प्रत्येकाने आरोप प्रत्यारोप केले होते. त्याच्यानंतर सुशांत जाबरे हे देखील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांनी देखील विकास गोगावले यांना अनेक भाषणातनं आवाहन केलं होतं आणि त्यानंतर आता आपण बघितलं तर काल सुनील तटकरे यांची देखील महाडमध्ये सभा पार पडली आणि या सभेतनं मंत्री गोगावले यांना देखील आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज महाड शहरामध्ये जगताप कुटुंब विरुद्ध गोगावले समर्थकांमध्ये हा संपूर्ण आहे तो या ठिकाणी आपण सकाळपासून जर बघितलात तर शाब्दिक आहे तो वाद सुरू होता आणि त्याच्यानंतर आता या संदर्भात आपण जर बघितलं तर दिवसभरात हा जो मतदान सकाळचा जो प्रक्रिया जी पार पडते त्या मतदान प्रक्रियेवर या दोन्ही नेत्यांमध्ये आमने सामने ही आहे ती वादाची ठिणगी आहे ती पडलेली पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर आज मोठ्या प्रमाणात हा आता वाद झाला आणि त्याच्यानंतर आता वाहनांची तोडफोड झाल्यानंतर दोन्ही समर्थकांमध्ये हा वाद उफाळून निघालेला आहे आणि आता पोलीस देखील आपण महाड शहरामधनं बघितलं तर सगळ्या नागरिकांना बाजूला घेऊन या ठिकाणी रूट मार्च करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता मंत्री भरत गोगावले एका निवासस्थानी आहेत ते चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांशी बसलेले आहेत. त्याच्यातनं आता कोणता मार्ग निघतो याकडे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे. प्रज्ञा, गणेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर रायगडच्या महाडमधली ही दृश्य आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. सुशांत जाबरे हे काही दिवसांपूर्वी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते झालेले होते आणि त्यानंतर विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्येही हाणामारी झाली आहे. गाड्यांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केलेली असून हस्तक्षेप केलेला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. बातमी बीडमधून आहे. बीडच्या माजलगावमधील वॉर्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून 2 गट आमने सामने आले. पोलिसांनी दोन्ही गटांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. दोन्ही गटातल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. स्वानंद, नेमकं काय घडलं? प्रश्न आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेचं मतदान होते. माजलगाव येथे देखील आज मतदानची प्रक्रिया पार पडते. मात्र दुपारी प्रक्रिया पार पडत असताना वार्ड क्रमांक 5 मध्ये पैसे वाटपाच्या कारणावरून 2 गट आमने सामने आले आणि ही बाब पोलिसांना लक्षात येताच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलंय आणि एकंदरीत आपण बघायला गेलो तर काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलीस प्रशासन वेळेत दाखल झाल्यामुळे या ठिकाणी आता शांतता आहे. प्रज्ञा, स्वानंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.